तर बातमी आहे कोल्हापूरच्या रिंगणातून। कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात वाद रंगलेला आहे। संजय मंडलिकांच्या पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्यात दोन्ही नेते दंग झालेत। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियात एकमेकांच्या विरोधातली पोस्ट पाहायला मिळते। दोन्ही गटांनी प्रामाणिकपणे काम केलं नसल्याचा एकमेकांवर आरोप आहे। दोन्ही गटातील वादामुळे विधानसभा निवडणुकीत आता आणखी चुरस वाढण्याचं चित्र आहे। तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या दोन गटांमध्ये वाद रंगलाय। तर संजय मंडलिक गटाला माहिती आहे की कुणी काम केलं। मुश्रीफ घाटगे गटातील वादावर हसन मुश्रीफांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। आम्हाला आमच्या कामाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही असं मुश्रीफ म्हणाले। तर कोल्हापूरमधील पराभवावर सर्वांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं समरजित घाटगेंचं म्हणणं आहे। ब्लेम गेमच्या बालिशपणात मला रस नाही असंही ते म्हणाले। संजय मंडलिकांच्या पराभवानंतर मुश्रीफ आणि घाटगे गटात आता वाद सुरू झालाय। संजय मंडलिकांचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे, त्या गटाला माहिती आहे कुणी प्रामाणिकपणाने प्रचार केलेला आहे, कोण अप्रामाणिक आहे, त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही। परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत होतं। हे ब्लेम गेम्स, ॲक्शनला रिॲक्शन सोशल मीडियावर चालू राहणार। माझं तेच म्हणणं आहे की जे काय ओव्हरऑल रिझल्ट कोल्हापूर लोकसभेचा आलेला आहे, आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो। हे बाकीचे ब्लेम गेम हा बालिशपणा चालू राहतो, त्याच्यामध्ये मला काही वेळ घालवायचा नाहीये। मला आता पुढे कागल विधानसभेचे जे लोकांचे इश्यूज आहे, शक्तीपीठचा माग जसं, ह्या गोष्टी मला आता वेळ द्यायचा आहे। आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते मला वाटतं आत्मचिंतन जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना करायला लागणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पर्यायामध्ये करावं। आणि मला वाटतं ह्या ब्लेम गेममध्ये पोरकटपणेमध्ये न पडलं तर बरं होईल असं माझी सूचना आहे।